अरे बापरे, महिलेला फोन केल्याचा जाब विचारला म्हणून 5 जणांवर खुनी हल्ला तर 10-15 जणांच्या टोळक्याचे रक्ताळलेले तांडव, 1 जण गंभीर जखमी। बघा सविस्तर न्यूज एमपी वर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून क्षुल्लक कारणावरून थेट प्राणघातक शस्त्रे उपसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। समनापूर चौफुलीवरील महिंद्रा शोरूम समोर एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या 5 जणांवर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, टॉमी आणि चाकूने भीषण हल्ला चढवला। या हल्ल्यात शेख मुजम्मिल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकूचे 6 ते 7 वार करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी जुनेद शेख हा फिर्यादीच्या घरातील एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देत होता। या त्रासाला कंटाळून नातेवाईकांनी त्याला फोन करून जाब विचारला। त्यावर आरोपीने समोरासमोर येऊन बोला असे आव्हान दिले। फिर्यादी आपल्या 4 मित्रांसह समनापूर चौफुली येथे पोहोचले असता तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला। हे केवळ भांडण नसून घेऊन या आणि संपवा अशा नियोजनबद्ध पद्धतीने रचलेला सापळा होता, अशी माहिती जखमींच्या नातेवाईकांनी दिली आहे। सदर हल्ल्यात शेख मुजम्मिल याच्या अंगावर चाकूचे 6 ते 7 खोलवर वार झाले असून इतर 4 जणांना किरकोळ मारहाण आणि दुखापत झाली आहे। या हल्ल्यात वापरलेली शस्त्रे लोखंडी रॉड, टॉमी, चाकू असे असल्याचे सांगितले जात आहे। गंभीर जखमी व्यक्ती ही शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे। तर घटनेची माहिती मिळताच जखमींच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रात्री रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी संतप्त जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत कायदा हातात न घेण्याची विनंती केली। तर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक देखील तयार करण्यात आले असून शोध मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे। या हल्ल्याचे संशयित आरोपी जुनेद शकील शेख, वायरमॅन, कोल्हेवाडी रोड, अरबाज जहागीरदार, जिनत बिल्डिंग, सुफियान उर्फ बबलू पठाण, हुसेन नगर, आसिम कोल्हेवाडी रोड, फरहान पटेल, चिचपट्टा साकूर, रेहान पटेल, चिचपट्टा साकूर, वसीम पठाण, इकरा नगर, शकील उर्फ मामू वेल्डर, सारा कॉलनी, साहिल शेख असे असल्याचे साक्षीदार आणि नातेवाईकांनी आरोप केला आहे। तर सदर घटनेचा जाब हा आज रोजी कुटे हॉस्पिटलमध्ये संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या उपस्थितीत पोलीस हवालदार गवळे आणि दाभाडे यांनी नोंदवला आहे। पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत। तर विशेष म्हणजे संगमनेर शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पद्धतीने उंचावला आहे। किरकोळ वादातही कोयता, चाकू आणि लोखंडी टॉमीचा वापर होणे ही आता नित्याची बाब झाली आहे। भर रस्त्यात होणारे हे हल्ले सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत। पोलिसांचा धाक उरला नाही असंही म्हणता येत नाही, कारण कारवाया होत नाही असंही नाही। मात्र सामान्य नागरिक देखील आता सामान्य राहिला की नाही, ज्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे, असा संतप्त सवाल आता चर्चेतून विचारला जात आहे। मुजम्मिल शेख, एक जुनेद शेख नावाच्या मुलाने माझी मंडळीला कॉल केला होता। त्याला मी विचारलं की भाऊ तू कॉल का म्हणून केला, त्यांनी मला उडाउडीचे उत्तर दिले। त्याला समक्ष जाऊन त्याला मी भेटलो तर त्यांनी मला तिथं पण उडाउडीचे उत्तर दिले आणि सांगितलं की माझा साकूरचा मित्र आहे, त्यांनी माझ्या नंबरवरून कॉल केलेला आहे। मग मी साकूरला जाऊन चौकशी केली तर तो मीठ अंडरस्टँडिंगमुळं तो मॅटर झाला होता। परंतु त्याचा जुनेदचा भाऊ आहे का कोण चुलता, अरबाज जहागीरदार म्हणून, तो मला फोन करून बोलतो संध्याकाळी का तू गैरला म्हणे परत। मग मी म्हटलं कशाला बोललो होतं नाही का, म्हणजे काही नाही, फक्त बोलणं करायचं आहे, तू गैरला आहे म्हणे। त्याला यस बोललो आणि मी जोर नागेवर पोहोचलो तेव्हा त्याचा मला परत कॉल आला आणि कॉल येऊन तू मला शिवागाळ केला। त्यांनी मला सांगितलं तू इथं लवकर आहे म्हणे। मग मी गेलो तिथे पॉईंटला, त्यांनी न सांगता मला शिवागाळ करून मला जीवा मारायचा, माझ्यावर चॉपरनी आणि आपला रॉडनी मला हल्ला केला आणि चॉपरनी मला इथं कमीत कमी 25-30 लोक होते। ते जुनेचे सगळे नातेवाईक होते आणि हे अरबाज जहागीरदार म्हणून हे मुलं होता।
हे आपला समनापूर रोडला तो पवार आपला वजन काटा आहे नाही का, चौफुलीच्या पुढचा तो पॉइंटला, महिंद्रा शोरूम समोर. घटनेवर गेलं तर तुम्ही स्वतःहून गेला का तुम्हाला बोलवलं गेलं? मला त्यांनी बोलावलं. मला त्याच्या वडिलांचा पण कॉल आला का म्हणे तुम्ही या इथं, आपण बोलणं करू. मला त्यांनी सांगितलं तुम्ही इथे या. माझा उद्देश तो होता का भाऊ तिथं जाऊन आपण मिटून घेऊ, काय मॅटर आहे तो मीट अंडरस्टँडिंग झालेली आहे, आपण तो सॉल्ट आउट करून घेऊ. पण तिथं गेल्यावरती मला त्यांनी जेव्हा शिवा गेले जेव्हा केले तर माझे मित्र माझ्या बरोबरच होते. तर त्यांनी मग सांगितलं का भाऊ कोण तुला शिवाय देतोय म्हणे, आपण जाऊन पाहू म्हणे कशाला शिवाय देतोय. तिथं आम्ही पोहोचलो, त्यांनी डायरेक्ट आमच्यावर जीवमाळे चालला गेला. हल्ला करत असताना किती लोक हल्ला करत होते? सोबत किती लोक? आम्ही 5 लोक होते माझे मित्र वगैरे. आम्ही फक्त त्यांची जी चर्चा करायला गेलेलो होतो ते हल्ला करताना ते पूर्ण लोक होते. म्हणजे किती? कमीत कमी 15-20 लोकांनी हल्ला केलेला आहे. त्याच्यापैकी काही आरोपी ओळखीचे आहेत? त्यातले 2 आरोपी ज्यांना मी बघितलेलं आहे, एक जुनेद शेख आणि एक अरबाज जागीरदार. बाकी इथं त्याच्या सोबतचे होते ते नातेवाईक. उपचाराला कधी आले तुम्ही दवाखान्यात? रात्रीच मला जेव्हा लागला तर माझा भरपूर रक्त निघाला होता, मला चक्कर येत होती. तर माझ्या मित्र लोकांनी तिथून मला उचलून कुठं हॉस्पिटलमध्ये आणला. पोलिसांचा जबाब झाला? हो झालंय. जबाब घेतला त्यामध्ये काय उल्लेख केला? किती आरोपी? त्यांना सांगितलेलं आहे, 8-10 लोकांचे नाव सांगितले मी. आणि मुख्य आरोपी हे जुनेद आणि तो अरबाज जागीरदार दोन्ही. आरोपीची किती नावं तुम्हाला माहिती झाली? त्यातले 8 लोक आहे. मी नाव सांगितलं पण आता मला काही थोडं तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं पुढचं नाही बोलू शकत. जबाब घेतला काय अपेक्षा? अपेक्षा हेच आहे का मला न्याय मिळावा.